सावकाश, खरंच सावकाश करू? हो, भाजून नका घेऊ. कळते मला. झालं पेटली चूल बस. मम्मा, अगं चूल पेटली. जाळ. हा अहो जाळ जाळ आहे की कमी झाला आहे. दिसतंय मला, डोळ्यात मला. मग वाढवा ना. तुमच्या शब्दांनी नाही हा, लाकडांनी. लवकरच सगळीकडे शिऱ्याचा खमंग वास पसरू दे. झालं माझं काम झालं ना. तरी तू इथेच थांबायचं आणि न भांडता. माझ्यापेक्षा जास्त यांना सांग. मी दोघांनाही सांगते. मी जरा पूजेची बाकी तयारी बघून येते. आजी नका काळजी करू, सगळं एकदम नीट होईल. ठीक आहे, आलेच मी. चला बोलते. अरे बापरे, तुम्हाला त्रास होतोय का? एक काम करा, तुम्ही मागे बसा बरं. समर, अरे तुला खूप त्रास होतोय का बाळा? ठीक आहे. ठीक आहे काकू. थांबा थांबा, बोलू नका. तुम्हाला त्या धुराने त्रास होत असेल तर बोलू नका. मुळात हा प्रकारच चुकीचा आहे. हे असं चुलीवरती कोणी करतं का आत्ताच्या काळात? सरळ गॅसवरती करायचं किंवा इलेक्ट्रिक शेगडीवरती करायचं नाही. काय कुठले जुनाट प्रकार? इलेक्ट्रिक शेगडी? अरे बाप रे, म्हणजे परत प्रथा मोडणार, परत अपशकुन. अगं काकू, काही अपशकुन वगैरे नाही. मी ऑलरेडी आनंदला सांगितलंय प्लॅन बी तयार ठेवायला, म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी. तर मी त्याला फोन करून सांगतोच, त्याच्यावर पटकन प्रसाद करा, सगळे मोकळे होऊ. एक मिनिट थांबा, त्याची काही गरज नाहीये. का? अहो म्हणजे इतका वेळ त्याच्यात वाया घालवायचा का? स्वानंदी, ऍक्च्युली काय आहे ना, म्हणजे मला वैयक्तिक असं वाटलं होतं तुला नक्की जमेल शिरा बनवायला चुलीवर. पण आता मी काय म्हणते, समर म्हणतोय ना तसा बनवून टाकूया का इलेक्ट्रिक शेगडीवर? हा, आता इतकी जुनी प्रथा मोडल्याचं वाईट वाटतंय मला, पण काय करणार ना, आपल्या हातात काय. नाही, मी कुठलीही प्रथा मोडू देणार नाहीये. मी प्रसाद केला तर चुलीवरच करणार. फक्त तुम्ही जवळपास कुठेही थांबू नका, कारण तुम्हाला धुराचा जेन्युइनली त्रास होतोय. राजवाड्यांच्या प्रथेनुसार या पूजेचा प्रसाद हा चुलीवर केला पाहिजे की नाही, मग तो प्रसाद चुलीवरच होणार. शू टू योरसेल्फ. आय विल.
आणखीन काय हवं असेल ना तर मला सांगा. घट्ट कर घट्ट कर. बसू मी आता. हो साधा शिरा बनवता येत नाही या मुलीला. गुरुजींनी आता मला प्रसाद मागितला तर तोंडावर पाडणार आहे ही पोरकी. नको, असं नाही करायचं. एका महिन्याचा तूप एका एवढूच्या शिऱ्यामध्ये नाही घालायचं. तूप जरा जास्त झालं वाटतं. आपल्याला एवढं एका महिन्याचं तूप नाही टाकायचं आहे एवढूच्या शिऱ्यामध्ये. आता काय करायचं? काय करायचं आता, काय करायचं मला पण काही सुचत नाहीये. आई बी म्हणाले होते ना तुम्हाला, मला ना किचन मधलं काहीच कळत नाही. अरे मग मी काय करू आता, येत नाही तर मी 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 आलेच हं. काही पूजेची तयारी करायची. अबा आले आले. हाय पिंट्या दादा, हाऊ आर यू? आदिरा कशी आहेस? कुठे आहेस बाळा तू? काय झालं? काही कॉल नाही केलास, काय नाही केलंस? आय एम रिअली सॉरी. तुला माहितीये का, मी इथे आल्यापासून ना सतत काही ना काहीतरी फंक्शन सुरू आहे आणि त्यात मी माझा मोबाईल चार्ज करायला विसरले, म्हणून हे सगळं झालं. आय एम रिअली सॉरी. बघ मी इथे कान पकडून तुला सॉरी बोलते. ओके? अगं फोन नाही केलास, एक मेसेज करायचा. तुझी काळजी वाटते ना मला. आणि आज पूजा आहे आपल्याकडे, तू आली असतीस तर मला किती बरं वाटलं असतं आदिरा. आय नो, मला यायचं होतं यार. आय एम गोना मिस दॅट. बट यू नो व्हॉट, आमच्या इकडे सुद्धा सत्यनारायणची पूजा आहे. हे मला सांग पिंट्या दादा, हे इतके विधी का करावे लागतात रे? म्हणजे बघ, लग्नाआधी पण आपण इतके विधी केले, तर लग्नानंतर पण एवढे विधी? मी काय म्हणते, सगळेच देव एका टेम्पलमध्ये ठेवायचे आणि त्यांची छान पूजा करायची, हो की नाही? नाहीतर मग लग्नानंतर फिरायला कधी जाणार? जाशील जाशील, लवकरच जाशील. बरं मला सांग, बाकी सगळं ठीक आहे घरी? म्हणजे 2 तास भेटणं वेगळं आणि कायमचं एकत्र राहणं वेगळं. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो पिंट्या दादा, मला सगळं कळतंय. बट यू डोंट वरी, आय एम व्हेरी 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 हॅपी हिअर. एव्हरीथिंग इज सो फॅन्टॅस्टिक हिअर. फक्त आता ना एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं बाळा? यू नो ना पिंट्या दादा, मला ना कुकिंग मधलं सी पण येत नाही. मी कधीच केलं नाही, सो मला काहीच कळत नाहीये. त्यात ना मी आता नवीन सून आहे ना, त्यामुळे आईने मला प्रसादासाठी शिरा बनवायला सांगितला होता आणि तो मला अजिबातच जमत नाहीये. म्हणजे मी खूप प्रयत्न करतेय, बट मी सगळं बिघडवून ठेवलं आहे. गेस मला ना कळत नाही मी काय करू. ध्रुव आणि त्याच्या फॅमिलीला काय वाटेल? काय करू पिंट्या दादा, मला कळत नाहीये. तू एक काम कर ना, आपल्या नेहमीच्या मिठाईवाल्याकडनं प्रसादाचा शिरा ऑर्डर कर. तुला जितका हवा तितका ऑर्डर कर, बाकी सगळं मी बघतो, ठीक आहे? Oh my God, पिंट्या दादा, you have already sorted this out for me. Thank you so much. तुला माहितीये का, माझं टेन्शन इतकं कमी झालं ना आता. Oh God, thank you. काळजी घे. Bye. बाय.